धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कांदा यायला सुरुवात झाली आहे आणि या महिन्यामध्ये आज पुन्हा एकदा कांदा गडगडला आहे। आपण बघू शकतो की या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कांद्याची आवक सुरू झालेली आहे। मात्र असं असताना पुन्हा एकदा या महिन्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घसरण झालेली आहे। दरवेळी किमान 1500-1600 रुपये क्विंटल प्रमाणे जाणारा कांदा आज मात्र अवघा 1150 रुपयाच्या प्रमाणे गेलेला आहे। 1150 रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याला भाव भेटतो आहे। सरासरी 600 रुपयापासून 1150 रुपये क्विंटल प्रमाणे कांदा या ठिकाणी व्यापारी शेतकऱ्यांकडून विकत घेत आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड मोठ्या पावसामुळे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। कांद्याचा भाव वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा हा चाळीत ठेवला होता। त्यावेळी देखील हवामानाच्या बदलामुळे चाळीमध्ये लाखो क्विंटल कांदा हा सडतो आहे आणि असं असताना जो कांदा सडू नये म्हणून शेतकऱ्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला, त्या कांद्याचा भाव पुन्हा एकदा गडगडला आहे। या महिन्यामध्ये सर्वात कमी भाव हा आज या ठिकाणी कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना भेटतो आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। कांद्याला भाव द्यावा अशी अपेक्षा या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।